पीएन जंक्शन डायोडचा एक कॉन्सेप्च्युअल प्रश्न. यामध्ये आपल्याला एक जर्मेनियम आणि एक सिलिकॉन डायोड पॅरल मध्ये दिलेत. 12 व्होल्टची बॅटरी आहे. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल ज्याला आपण ग्राउंड केले. 5 किलो ओहमचा रेझिस्टर आहे आणि आपल्याला त्याच्या अक्रॉस आउटपुट म्हणजे V0 विचारलंय. यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो काय की हे जे 12 व्होल्टचा जो सिग्नल आहे डीसी सिग्नल तो आपण कसा पकडतो सर, आपण डायरेक्ट कॉन्स्टंट पकडतो. म्हणजे आपण असा पकडतो की कॉन्स्टंट आहे याला मी म्हणतो 12 व्होल्ट, पण थोडा तर टाइम लागेल 12 व्होल्टला यायला. याचा अर्थ हा सिग्नल 0 पासून 12 व्होल्टला जाणारे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स लागतील. आता 0 पासून 12 ला जाताना इकडे सगळ्यात आधी येईल सर 0.3 व्होल्ट आणि त्याच्यानंतर येईल सर 0.7 व्होल्ट. सर हे नंबर का घेतले, कारण 0.3 व्होल्टला जर्मेनियम फॉरवर्ड बायस होतो आणि 0.7 ला सिलिकॉन फॉरवर्ड बायस होतो. तर सगळ्यात आधी 0.3 व्होल्ट येतो. याचा अर्थ जर्मेनियम फॉरवर्ड बायस होऊन जाणारे म्हणजे जर्मेनियमला आपण असं रिप्लेस करू शकतो, हे आहे 0.3 व्होल्ट. म्हणजे आता करंट कसा जाणार आहे सर, करंट असा जाईल आणि हा फॉरवर्ड बायस झालाय म्हणजे याच्या थ्रू जाईल आणि मग इथे रेजिस्टर थ्रू जाऊन परत बॅटरीमध्ये परत येईल करंट. म्हणजे सिलिकॉन डायोडचं काही महत्व नाही. आता जर आता तुम्ही बघायला गेलं तर सिलिकॉन कधीच फॉरवर्ड बायस होणार नाही. का सर, कारण 0.3 व्होल्ट हा कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स जर्मेनियम मेंटेन करून ठेवणार आहे. मग सिलिकॉनला 0.7 कधीच पोहोचणार नाही. आता जर तुम्ही बघायला गेलं तर V0 ची किंमत काय राहील सर, तर 12 मधून 0.3 मायनस करा. टोटल 12 व्होल्टेजचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. 0.3 जर्मेनियमच्या अक्रॉस गेला म्हणजे इकडे किती आला सर, 11.7. याचा आन्सर आहे 11.7. तुम्हाला कमेंट करून सांग जर जर्मेनियम डायोड मी रिव्हर्स बायस केला असता तर आन्सर काय आलं असतं.